शंकर महाराज तुमच्या आयुष्यात कधी होते? ते महाराजांनी असं म्हणतात ना की इथनं उचललं इथं ठेवलं, इथनं उचललं इथं ठेवलं आणि इथनं उचलून इथं ठेवलं, बस. म्हणजे हे महाराजांनी दिलेलं प्रेम कधीही न संपणार आणि संपूही नये एवढीच महाराजांच्या चरणी प्रार्थना असते. की स्वामी समर्थांना नमस्कार केला की भक्ती प्रदर्शित होते, पण शंकर महाराजांना केला की शक्ती प्रदर्शित होते. मला कोविड झाला, त्या कोरोनाच्या काळामध्ये मिसेसला कोरोना झाला, तेव्हा तिला 5 महिन्याची गरोदर होती. ते झालं. त्याच्यानंतर वडील मदत करायला म्हणून आले. ते एका टनेलमध्ये पडले, त्यांना मागं बॅकपॅनमध्ये लंबार नावाचं हाड असतं ते तुटलं, रिस्ट मोडलं. आपण म्हणतो की नक्की सगळ्या विज्ञानाची किंवा ह्या सगळी कास आपण धरून संपते, तेव्हा भगवंताला शरण जातो. संचितम प्राप्तम भोगम क्रिया म्हणून हे गीतेचं वचन आहे. जन्म मरण सगळ्यांना आहे, मलाही ते आहे म्हणलं. फक्त एवढीच इच्छा आहे की जर मारायचं असेल तर प्रगट दिनाच्या दुसऱ्या दिवशी मारा. उघड डोळ्याने प्रगट दिन बघितला, तो न करता गेलो हे दुःख पदरात नको. आणि वास्तविक सांगतो मी, ते पत्र मी त्यांना दिलं तशा फेजमध्ये येऊन कोल्हापूरमध्ये मी प्रगट दिनाचा सोहळा जेवढ्या माणसांमध्ये थोडका करता येईल एवढा केला. स्वामींची किंवा शंकर महाराजांची भक्ती कशा पद्धतीनं केली पाहिजे की ती थेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल? महाराज म्हणतात की सद्गुरूच्या जो सावलित हीच फलश्रुती पदरात. तुमचा महाराजांशी कसा संवाद होतो? जेव्हा स्वामी सेवेत आलो तेव्हा आमचे वडील म्हणाले की ओंकार, एक गोष्ट लक्षात ठेव की साधकाचा सेवा करता करता साधू होणं दॅट इज फाईन. षड्रिपू मद मत्सर माया लोभ म्हणजे षड्रिपू म्हणजे 6 ज्याला दुता येतात तो साधू. सेवा करता करता साधकाचा साधू होणं योग्य आहे, पण कधी आयुष्यात स्वामी होऊ नकोस. नमस्कार, मी अनुष्का. आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, काही व्यक्तिमत्व अशी असतात ना की आयुष्यात ती कायमस्वरूपी आपल्या हृदयात वास करत असतात, आणि अशाच व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आणि सद्गुरू श्री शंकर महाराज. शंकर महाराजांची पुण्यतिथी आता जवळच आहे, तर त्या अनुषंगाने शंकर महाराजांचं सगळंच व्यक्तिमत्व उलगडून सांगणारं किंवा शंकर गीतेविषयी भाष्य करणारं एक प्रभावी व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे. त्यांच्यासोबत आज गप्पा मारून त्यांच्या अनुभवांची शिदोरी घेऊन आजच्या पॉडकास्टला आपण सुरुवात करूयात. तर आपल्यासोबत आहेत स्वामी सेवक श्रीयुत ओंकार गुरुजी नवनिहाळकर. तर त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि शंकर महाराजांना जाणून घेण्याचा माझ्या अल्पबुद्धीने मी प्रयत्न करणार आहे. दादा, स्वागत आहे तुमचं आजच्या कार्यक्रमात. आणि आज पॉडकास्टमध्ये तुम्ही आलात तर एक छोटीशी भेट तुम्हाला मी देणार आहे. तर ही भेट आपल्याला पाठवली माझीच एक मैत्रीण आहे, भक्ती देवधर, की जी रेझिन आर्टमध्ये काम करते. आणि तिने स्वतः एक सांगत नाही मी, तुम्ही आधी बघा आणि मग आपण बोलूयात. तर अरे सद्गुरू, वा वा. श्री स्वामी समर्थ. खूप छान. तर हे आहे संगमरवराची जी पूड असते, म्हणजे मार्बलच्या पूडपासून बनवलेले स्वामींचे आणि शंकर बाबांचं एक छोटंसं आहे की जे आपल्या गाडीवरती डॅशबोर्डवरती विराजमान व्हावं अशी आमची इच्छा होती. सो हे तुमच्यापर्यंत पोहोचवले. सो भक्ती असे विविध प्रकारचे वेगवेगळे रेझिन आर्ट करते आणि त्याच्यातली ही मला अतिशय आवडलेली गोष्ट आहे. सो या पॉडकास्टच्या निमित्ताने जेव्हा मी आधी तिला म्हणजे काल आमची चर्चा झाली तेव्हा तिला म्हणाले की मी स्वामी सेवक आपल्या पॉडकास्टसाठी येणार आहेत, तर त्यांना मी तुझ्याकडची एखादी मूर्ती देऊ का? तर ती हो म्हणाली लगेच. त्याच्या मागे बऱ्याच गोष्टी आहेत, त्या आता इथे ऑन द कॅमेरा नाही बोलता येत, परंतु अबाउट टू वाइंड अप तिच्या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. पण ती म्हणाली नाही, तुझ्या मनात आलं ना हे तिथपर्यंत पोहोचावं, म्हणजे ही स्वामींची इच्छा आहे किंवा ही शंकर महाराजांची इच्छा आहे. सो आज मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवले. तुम्हाला आवडलं? खूप छान, खूप छान. म्हणजे त्याचं डिटेल वर्क, गुरु शिष्य जोडी आहे. हां, म्हणजे त्याच्यात महाराजांची नजरही त्याच्यातनं अगदी बारीक कळते. मूर्ती अगदी छोटीशी आहे परंतु खूप गोड आहे, आणि ही तुमच्या गाडीमध्ये तुम्ही जरूर लावा. तर थँक्यू सो मच. गाडी घेईन तेव्हा नक्की कदाचित संकेत असेल हा. नवीन गाडीचा संकेत असू शकतो. सो थँक्यू सो मच भक्ती. तुझी भेट मी गुरुजींपर्यंत, दादांपर्यंत पोहोचवली आहे.
आणि खूप छान वाटतंय मला तुम्ही आज इथे आलात आणि हा सगळा योग जुळून आला. तर कसं वाटतंय तुम्हाला, कसे आहात तुम्ही? एकदम मजेत, स्वामी शंकर कृपेनं एकदम छान. आणि विशेष म्हटलं तसं की आता शंकर महाराजांची पुण्यतिथी येते आहे, तो एक वेगळा आनंद आहे. वेगळा आनंद की आहे. जसं म्हणजे पुण्यतिथीचा आनंद म्हणण्यापेक्षा पुण्यतिथीचा सोहळा शब्दानुसार आपल्याला वाटतं की पुण्यतिथी, की बाबा पुण्यतिथीला सोहळा का, तर तुकाराम महाराजांनी सांगितलं की अवघा जन्म मृत्यूचा सोहळा. तसं या संतांसाठी जन्म मृत्यू हे काय वेगळं नाही आहे. त्यामुळे धनकवडीमध्ये तो सोहळा पद्धतीनंच व्यक्त केला जातो, आनंद व्यक्त केला जातो. नक्कीच. आनंद म्हणजे तो आनंदोत्सव किंवा हे आपल्या महाराजांचा तो दिवस आहे, या भावनेनं केला जातो. त्या निमित्तानं आपण बोलवलं याबद्दल खूप खूप आभार. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते दादा, म्हणजे इतकं मनापासून या सगळ्या गोष्टींचा आपण 1 महिन्यापासून प्लॅन करतोय. म्हणजे आपला दूरध्वनी झाला, आपला फोन झाला, तुम्ही पॉडकास्टला अगदी आनंदाने हो म्हणालात. आणि नॉर्मली माझं शूट पुण्याच्या एका दुसऱ्या टोकाला असतं, परंतु समहाऊ हा सगळा योग असा काही वेगळा जुळून आलाय की आपण साक्षात आज धनकवडीमध्ये, अगदी अर्धा किलोमीटर सुद्धा नाहीये महाराजांचा मठ, त्या ठिकाणी आज आपण इथे शूट करतोय. म्हणजे मला असं वाटतं हा विलक्षण योगायोग म्हणू का ह्याला, मी काय म्हणू, म्हणजे मला सांगा, हे मला समजण्याच्या पलीकडचं आहे. नाही, महाराजांचीच इच्छा म्हणायला लागेल की म्हणजे महाराज म्हणतात की माझ्या क्षेत्रात, माझ्या ठिकाणी अगदी अर्ध्या किलोमीटरवर येऊन कर. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की इथून जर 2 मिनिटं जरी चालत गेलं तरी महाराजांची कमान लागलेली आहे की महाराजांचा समाधी सोहळा, असे मस्त मोठे बॅनर होर्डिंग्स लागलेले आहेत आणि तिथं बसून करताय. महाराजांचीच इच्छा की हे सगळं पूर्ण व्हावं. खरंच आहे, म्हणजे साक्षात मला हा योगायोग नाही वाटत, म्हणजे हे सगळं घडवून आणल्यासारखं अगदी सगळं होतंय. आणि आज रात्रीच्या एका म्हणजे आज बराच उशीर झालाय, तरी पण महाराजांची कृपा आहे की आपण आज बोलतोय ह्या सगळ्या गोष्टी. मला सांगा नक्की शंकर महाराज काय रसायन आहे? शंकर महाराज जर विचाराल तर महाराज एक अशी अनुभूती आहे किंवा महाराजांकडून काय घ्यायचं आहे किंवा महाराज काय होते, महाराजांचं काय वाचण्यासाठी आपल्याकडे अनेक संदर्भ आहेत. पण महाराजांना ओळखायचं आहे किंवा महाराजांपर्यंत पोचायचं आहे तर महाराजांनी सांगितलेली छोटी छोटी तत्त्व, ज्या तत्वांचा आपण बारीक अभ्यास केला तर शंकर महाराज फार सोप्या पद्धतीने करतील. आम्ही कायम म्हणतो की स्वामी समर्थांना नमस्कार केला की भक्ती प्रदर्शित होते, पण शंकर महाराजांना केला की शक्ती प्रदर्शित होते. आम्ही सारखं म्हणतो. म्हणजे कुठल्याही माणसानं शंकर महाराजांच्या मूर्तीसमोर उभं राहावं, महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून बघावं आणि सांगावं की मी बरोबर आहे किंवा चुकीचं आहे. 101% त्या माणसाला खोटं बोलताना धाडस होणार नाही, कारण इतकी दिव्य ऊर्जा, इतके दिव्य संकेत आणि महाराजांची ती अलौकिक शक्ती, ती त्यांच्या नेत्रातून, त्यांच्या बोलीतून ती स्पष्ट आपल्याला कळते. शंकर महाराजांबाबतीत जसं आपण म्हणाल की काय रसायन किंवा काय, तर जेव्हा आम्ही कोल्हापुरातून पुण्यामध्ये यायचो तेव्हा सद्गुरू संतवर्य शंकर बाबा महाराज उड्डाणपूल याच्या खेरीज आम्हाला शंकर महाराज काय माहीत नव्हते. महाराजांबद्दल वाचन थोडंफार जे झालेलं किंवा आपण ह्याचं हिमालयात जे साध देते हिमशकरे जे पुस्तक आहे प्रधानांचं, तर त्याचं वाचन झालेलं, पण शंकर महाराजांच्या मठात जाणं किंवा हे कधी आले नव्हते. आणि जेव्हा महाराजांच्या मठात पाय टाकला त्या वेळेपासून या 8 ते 10 वर्षामध्ये महाराजांनी कधी मागं वळू दिलं नाही. म्हणजे मला एक सांगायला प्रामुख्याने आवडेल की स्वामींचा मार्ग पत्करला. स्वामींनी जाता जाता शंकर महाराजांच्या ओंजळीत सोडलं, आता काय बघायचं ते तुम्ही बघून घ्या, या भावनेनं असं आम्ही चालतो की आम्ही हे दोन्ही मठ, म्हणजे शंकर महाराजांचा समाधी मठ असो किंवा शंकर महाराजांचा विश्रामधाम मठ जो रुद्रकर बाबांनी स्थापन केलेला, हे दोन्ही मठ म्हणजे आम्ही आमचं माहेर म्हणतो. जेव्हा कंटा येईल, आणि आत्ताही जर आपण म्हणाल ना की आपल्या पॉडकास्टचं इन्व्हिटेशन किंवा ह्या गोष्टीपेक्षा परवा दिवशी रात्री 12:30 वाजता आम्ही बसलेलो आणि माझा मित्र ओंकार जो या बाबांकडे येण्यासाठी उत्सुक असतो माझ्यासोबत, तो म्हटला चला दादा जायचं का, म्हटलं 12:30 वाजता रात्री. मी म्हटलं नको, उद्या घरी बोलूया, सगळ्यांना संकट कंटिन्यू प्रवास कार्यक्रम आहेत, म्हटलं जाऊया. तयार झालो, आपल्याला कळवलं महाराजांचा वर पॉडकास्ट देखील होतोय. आणि आपण ऑफ द कॅमेरा बोलत असताना तुम्ही म्हणालात की या पॉडकास्टच्या शूटला येण्याच्या अगोदरही तुम्ही पुण्यातल्या एका मंदिरात जाऊन महाराजांचे आशीर्वाद घेतले. तोही प्रसंग सांगा. म्हणजे कसं झालं की मी जसं म्हणालो की कार्यक्रमावरनं मी निघालो आणि येत असताना आपलं बोलणं आपल्याला यायला 1 अर्धा तास लागत होता आणि मला साधारण 20 मिनिटं लागत होते. मग मी विचार केला की 10 मिनिटं कुठं जावे, तर ते 10 मिनिटं आपण महाराजांच्या मंदिरपाशी, आणि मुख्य रस्त्यावर हा स्टुडिओ असल्या कारणानं मी विचार केला तिथं जाऊया. तर कुठं, तर शंकर महाराजांचा समाधी मठ आहे, तिथं गाडी पार्किंगचा वेळ होईल म्हणून आम्ही आतमध्ये जो मठ आहे जो चैतन्यनगरमध्ये आहे, जो सद्गुरू संतवर्य शंकर बाबा महाराज असताना त्याच्या विटा किंवा ते रचलं गेलेलं आहे. त्याचं कारण असं की महाराजांची समाधी आज जी आपण बघतो, जी परमपूज्य रुद्रकार महाराजांनी हे केली, म्हणजे रुद्रकार बाबा स्वतः त्या समाधीभोवती छत्री घेऊन बसायचे, श्वापदांपासून रक्षण करायचे, पावसा पाण्यापासून
त्या समाधीचं रक्षण करायचे. ते रुद्रकर बाबांना स्वतः बाबा म्हणाले की बाब्या तू इथं थांबू नकोस, तू तिथं मठ बांध, मी तिथं विश्रांतीला येतो म्हणले. आणि तो महाराज असताना त्याची काय म्हणतात की एक ध्वजारोहण किंवा भूमिपूजन असं झालेलं आहे. त्या विटा रचल्या गेलेल्या आहेत. महाराज तिथं विश्रांतीला जायचे. सगळे भक्त महाराजांचे जे जक्कल काका असतील, भावे काका, भस्मे काका, पेंटर काका, हे सगळे तिथं महाराजांसमवेत जाऊन बसायचे. दुपारच्या वेळेत महाराज विश्रांतीला जायचे. म्हणून आजही त्या मठाला सद्गुरू शंकर बाबा यांचा विश्रामधाम मठ म्हणतात. म्हणजे महाराज तिथं विश्रांतीला जातात. कितीही कुणीही उंचा छोटा लहान मोठा तिथं गेला तरी त्याच्यासाठी दुपारी मठ उघडला जात नाही, कारण ती महाराजांची विश्रांतीचे स्थान मानले जाते. दुपारी असो किंवा संध्याकाळी एकदा मठ बंद झाल्यानंतर. तर तशाच म्हणजे त्या मठात मी गेलो. महाराजांना नमस्कार केला. म्हटलं महाराज आपल्यावर बोलायला जातोय, आपल्या पॉडकास्टसाठी किंवा आपल्या लीला कथन करण्यासाठी जाण्याची संधी मिळते आहे, छान पार पडते म्हटलं. आणि महाराजांना नमस्कार करून एक संकल्प ठेवल्यासारखा महाराजांना सांगायचा योग आला आणि तिथं जाऊन आलो. खूपच छान. म्हणजे मला ऐकताना रोमांच आले की इतकी कृपा असेल महाराजांची, तर मला वाटत नाही की पुढे काही अशक्य गोष्टी असतील. असं अशक्यही शक्य करतील स्वामी असं आहे. तर मला हे जाणून घ्यायचं आहे की जेव्हा म्हणजे शंकर महाराज तुमच्या आयुष्यात कधी आले? हां, जसं मी म्हणलं की 8-10 वर्षापूर्वी आम्ही इकडं पुण्यामध्ये आपण जसं येतो तसं मी यायचो. मी हे बघितलेली. आणि एक आपल्याला माहीत असतं का की आपण पूर्वीपासून ऐकलेलं असतं की असे संत आहेत किंवा असं आहे असं आहे. शंकर महाराजांच्या बाबतीत ऐकिवाद होतो. पण महाराजांच्या मठात येण्याचा योग कसा आला की सगळ्यात पहिल्यांदा मी इथं बाणेरमध्ये यशदामध्ये प्रशिक्षणासाठी आलेलो. आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणाला 2013मध्ये मी आलेलो. आणि दरम्यान तेव्हा माझ्या मित्रांनी मला इथं मठामध्ये घेऊन आले की असं शंकर महाराज म्हणून आहेत आणि तिथं आपण जाऊया का. आणि आलो आणि ते तिथं सगळ्यातपर्यंत सिगरेट आणि हे जसं प्रसाद म्हणून महाराजांना दाखवलं जातं हे बघितलं. आणि मला असं वाटलं की बाबा म्हणजे आपण जे स्वामींना बघितलं आहे किंवा इतक्या वर्ष असं कधी नाही, तर हे काय आहे. आणि मग तो भाव तितक्या पद्धतीनं जेवढा जुळायला पाहिजे तेवढा झाला नाही. आणि मग एक 8च दिवस झाले असं म्हणायला हरकत नाही. आणि मी कोल्हापुरात बसलेलो. माझे श्रीविद्येचे गुरुजी सुहास जोशी यांच्याशी बोलत असताना त्यांनी मला या सगळ्याचं उघड केलं की काय आहे संप्रदायाचे भेद काय असतात, समयाचार, कौलाचार, मिश्राचार, वामाचार, दक्षिणाचार, परंपरा काय असतात. आणि त्यामध्ये महाराजांचं स्थान किंवा त्यामध्ये असणाऱ्या ज्या पंचमकारांचा जो थार, ह्या सगळ्याची फोड करून देवाला किंवा ज्याला आपण स्थितिलयी उत्पत्तीचा मूळ मानतो, ज्याच्यापासून सृष्टी उत्पत्ती झालेली आहे किंवा उत्पन्न करताय, त्याला याचा भेद नाही हे त्यांनी समजावून सांगितलं. आणि मग जे महाराजांकडे जुळलो ते आज ताग्यात कधी बाहेर आलं. आणि त्याच्यानंतर असं झालं की आता जसं मी म्हटलं की माझा मित्र जो म्हणला की रात्री जाऊया, तो ओंकार आणि प्रणव म्हणून कोल्हापुरात 2 मुलं आहेत जी शंकर महाराजांच्या दर्शनासाठी पुण्यात आलेले. इथं आले, त्यांनी फोटो घेतला आणि तिकडं आले कोल्हापुरात. आणि तो फोटो त्यांनी आपल्या स्वामींच्या मंदिरात आणून ठेवला की स्वामींचे शिष्य या भावनेनं ठेवला. आणि मग तो फोटो ओंकारनं मंदिरातून नेला, त्या प्रणवनं मंदिरातून नेला. मग त्या महाराजांकडे आपण का जाऊ नये अशा ह्यानं मी जे आलो. ते महाराजांनी असं म्हणतात ना की इथनं उचललं इथं ठेवलं, इथनं उचललं इथं ठेवलं आणि इथनं उचलून इथं ठेवलं. बस म्हणजे हे महाराजांनी दिलेलं प्रेम कधीही न संपणार आणि संपूही नये एवढीच महाराजांच्या चरणी प्रार्थना असते. खूपच छान. शंकर महाराज एक असं रसायन आहे ना की सर्वसामान्य लोकांना म्हणजे आपलेसे म्हणजे तुम्ही जसं मगाशी म्हणालात की जी नजर त्यांची आहे त्याच्यापुढे माणसाची बिशात नाही आहे की खरं बोलू की खोटं बोलू. साक्षात जे समोर आहे, जे इथे आहे तेच बरोबर ओठात बाहेर येणार आहे. तर शंकर महाराजांच्या विषयी आणखी काही जाणून घ्यायला मला नक्की आवडेल की काय आहे. नजरेविषयीच आपण म्हणालात म्हणून सांगतो की शंकर महाराज असताना महाराजांच्या भक्तांनी महाराजांना विचारलं की महाराज हा अवतार काय आहे. तेव्हा महाराज म्हणले की मैं कैलाश का रहने वाला मेरा नाम है शंकर. मग म्हणाले महाराज जेव्हा शंकराचा अवतार आपण आहात तर आपल्या प्रत्येक अवतारामध्ये आपल्यासोबत पार्वती काम करते. जसं हनुमंताचा अवतार झाला तेव्हाही ती शेपटीच्या पृच्छेच्या रूपाने तिथं वास करते, पण या अवतारात पार्वती कुठं आहे. तेव्हा महाराज म्हणाले, महाराजांनी गुडघे दोन्ही धरले, पायावर हात ठेवले आणि दरम्यान महाराज म्हणाले डोळ्यात बघ. म्हणाले डोळ्यात बघत असताना एक काय म्हणतात की एक सेकंद बघू शकले, त्याच्यानंतर फक्त बघू शकले नाही. तेव्हा लक्षात आलं की महाराजांच्या ह्या अवतारामध्ये पार्वती नेत्ररूपानं वास करते. डोळ्यामध्ये शक्तिस्वरूपा पार्वती आहे. महाराजांनी जी मांडी बघा, जी महाराजांची बैठक पद्धत आहे ती बैठक पद्धत कशी आहे म्हणजे महाराज शंकर महाराज मुखेडला चातुर्मास काळामध्ये जिथं राहिलेले तर विठामाई आजींचा तो प्रसंग आहे. त्याच्यानंतर महाराजांनी शिवगोरक्ष या एका ठिकाणी केला तो प्रसंग आहे. तर त्या दरम्यान महाराज कधीही शंकर महाराज दाढी ठेवत नव्हते, कधीही ठेवले नव्हते महाराजांनी. आणि जेव्हा ह्याला मला गावाचं नाव कोकुटनूर आणि
म्हणजे त्याच्याशी संबंधित नाव आहे, फक्त नाव अगदी प्रॉपर रिमाइंड नाही होत आहे. तर तिथं महाराज थांबलेले असताना महाराजांनी चातुर्मास्य अवस्था पाळली आणि त्या चातुर्मास्यामध्ये महाराजांना दाढी वाढलेली होती. तो फोटो महाराजांचा आपण आज बघतो. तेव्हा महाराजांनी दोन्ही हात आपले पायावर ठेवले, अंगठ्या ज्या महाराजांच्या हातात आपल्याला दिसतात तसे बसले आणि महाराजांनी गुडघा ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशा पद्धतीने ती बैठक आहे. कधी जर आपण बघितलं तर अशी ती त्रिमूर्ती रूपानं बैठक आहे आणि डोळ्यामध्ये शक्ती स्वरूपा पार्वती अशी एक ती अलौकिक दिव्य विभूती शंकर महाराज रूपानं आपल्याला दिसते. आणि जसं म्हणलं की महाराजांचं अवतार कार्य किंवा ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी एक असा मोठा काळ गेला आहे की 1800 आपण म्हणतो की 1800 पासून 1947 पर्यंतचा हा काळ म्हणजे ही सोपी गोष्ट नव्हे. म्हणजे एवढा मोठा 150 वर्षांचं हे अवतार कार्य हे म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. त्यामुळं ह्या सगळ्यामध्ये महाराजांचे असंख्य अनुभव, महाराजांचे असंख्य भक्त एवढे तयार झाले की त्यांच्याकडं ह्या अनुभवांची खाण आहे असं आहे. बरोबर आहे. काय काय म्हणजे शंकर महाराजांचे अनुभव आपल्याला सांगता येतील प्रेक्षकांना? शंकर महाराजांच्या बाबतीत म्हणजे मी लीला या स्वरूपात लीला या स्वरूपात सगळ्यात पहिली लीला काय असते तर आपण म्हणतो की प्रकट अवस्था ही सगळ्यात मोठी लीला आहे. तर शंकर महाराजांचा आपण म्हणतो की प्रकट अवस्था किंवा हे कधी झाला तर अंतापूर महाराजांच्या बावनीमध्ये वर्णन येते की अंतापूरच्या गावात बाळ प्रकटले रानात, चिमणाजीला दृष्टांत देवनी स्वगृही आलात, असंख्य केल्या कृष्णलीला अंतापूरच्या गावाला, जो तो धावे बघण्याला छकुल्या शंकरच्या लीला. तर अंतापूरच्या गावामध्ये चिमणाजी हिरे नावाचा एक भक्त होता आणि ते शिव उपासक होते, शंकराची उपासना करायची, पण त्यांना संतती प्राप्ती झाली नव्हती. त्या दाम्पत्यानं शिवाराधना केली, शंकराला प्रार्थना केली. पत्नीला झालेल्या दृष्टांतानुसार बेलाच्या झाडाखाली कोणतरी लहान बाळ वाघांच्या सहवासात पडलेला या भावनेनं त्यांना ते स्वप्न दृष्टांत झाला. आणि दरम्यान ते बघायला, ते खरं आहे का म्हणून बघायला त्या अंतापूरचं, ज्याला आज दावल मलिक डोंगर म्हणतात किंवा तिकडं मलुकदास महाराज असं म्हणतात, दावल मलिक नावाने सुद्धा तो डोंगर ओळखला जातो. तिथं त्या बेलाच्या झाडाची इथे एक मोठा दगड आहे आणि तिथं असे वाघांच्या सहवासात एक बाळ पडलेलं चिमणाजींच्या ह्या दोन्ही दाम्पत्यांना दिसलं. त्यांनी ते बाळ घेतलं आणि घरात आले. ज्या म्हणतात की ज्या मातृभावानं त्या बाळाला त्यांनी उचललं, जेव्हा त्यांना कसलीही गर्भधारणा किंवा काय नव्हती, तेव्हा त्यांना पान्हा फुटला. आणि तेव्हा मग शंकर महाराजच आपलं मूल आहे त्या भावनेने त्यांनी संगोपन केलं. आणि त्या अंतापूरच्या गावामध्ये मग ही महाराजांची कथा पुढे चालत येते. काही ठिकाणी वेगवेगळे म्हणजे कथांना कसं असतं की संत किंवा ह्याच्यामध्ये अनेक कथांचे संदर्भ वेगवेगळे. आता स्वामींच्या बाबतीत जसं म्हणतात, स्वामी सुतांची परंपरा सांगते की स्वामी समर्थ महाराजांचा 700 वर्षापूर्वी जन्म म्हणजे हे झाला होता. छेलीकडे ग्रामी अवतरले ब्रह्मा अक्कलकोट नामी देहरूप नाम असं वर्णन आहे. नंतर इकडं गुरुलीलामृत किंवा स्वामी चरित्र सारामृतात सांगतात, कर्दळीच्या वनातून वारुळाच्या बनातून एक दिव्य प्रकाश निघाला, असं जे कर्दळीच्या वनात झाला. प्रत्येकाचे संदर्भ जसे तसं महाराजांचा जे पुस्तकामध्ये किंवा आपण शंकर गीतेमध्ये किंवा महाराजांच्या असंख्य प्रसंग जे कथा आहेत त्यात जे ऐकतो की चिमणाजींच्या घरामध्ये महाराजांनी असा अवतार घेतला. घरात म्हणजे तिथं त्या डोंगरामध्ये अवतार झाला, त्यांना ते घरी घेऊन आले, त्यांचं संगोपन झालं आणि या लहान मुलानं तिथं या सगळ्या लीला चालू केला. म्हणजे त्याचीही कथा अशी की जे गाव आपण ऐकतो की अंतापूर, तर मूळचं ते अनंतपूर. त्याचंही कारण असं की शंकर महाराजांच्या आधी जवळपास 200 वर्ष म्हणजे 200 ते 250 वर्ष तिथं कमलनयन महाराज म्हणून होते. तर त्या कमलनयन महाराजांचा असा इतिहास की कमलनयन महाराज जेव्हा देवसेवा करत असताना तिथं असलेल्या मौसम नावाची नदी होती, त्या नदीमध्ये, म्हणून ते म्हणतात ना मौसम नदीच्या तीरी शिवाची स्वारी, असं ते गाणं ते हल्ली तयार झाले. त्या मौसम नदीच्या तिथं बसलेल्या असताना त्यांना 3 विग्रह सापडले, एक लक्ष्मीनारायणाचा, एक शाळीग्रामांचा आणि एक अनंताचा. त्या अनंताचा विग्रह त्या गावात सापडला. तिथं बऱ्यापैकी लोकवस्ती, 400 वर्षापूर्वीचा इतिहास, लोकवस्ती नाही. मग त्या अनंताची मूर्तीची पूजा व्हायची म्हणून त्या अनंतपूर, कालांतराने ते झालं अंतापूर. आणि त्या अंतापूरच्या गावामध्ये महाराज गेले. किंबहुना त्या कमलनयन महाराजांच्या जी गादी किंवा जी खुर्ची किंवा तिथल्या ज्या खडावा पावलं जी होती त्यांच्या घरात जाऊन त्या आसनावर शंकर महाराज बसायचे. तिथंच पुढे गेल्यानंतर वडाचे बाग म्हणून फार प्रसिद्ध आहे. म्हणजे तो वड जवळपास 400 वर्षापूर्वीचा आहे. तर त्याच्यावर ते कमलनयन महाराज असतील, शंकर महाराज स्वतः वर जाऊन त्या झाडापाशी बसायचे किंवा त्या झाडाच्या खाली महाराज बसायचे, ज्याला वडाची बाग म्हणतात. अंतापुरातच आहे ती. तर तिथं विहीर एक आहे, मोठाच्या मोठा खूप मोठा वडाचं झाड आहे. तर तिथं शंकर महाराज, अशा महाराजांच्या या बाललीला
मग तिथून महाराज हिमालयामध्ये गेले. असं काही काही ठिकाणी सांगतात की महाअवतार बाबांची शंकर महाराजांची भेट झाली. हिमालयामध्ये महाराजांचे असंख्य भक्त तयार झाले. हे महाराज वेगवेगळ्या ठिकाणी सातपुड्या चोपड्या बाबा म्हणून ओळखले जातात, तिकडे खिचडी बाबा म्हणून काशीमध्ये ओळखले जातात. असे महाराजांची वेगवेगळी नावं किंवा हे वेगवेगळ्या नावानं महाराजांनी सेवा कार्य, भक्तांसाठीचं सेवा कार्य चालू ठेवलेलं आहे. गुरुजी, एक प्रश्न विचारण्याचा धाडस करते. म्हणजे शंकर महाराजांचं आपण बघितलं की थोडंसं भेदक नजर किंवा एक बघायला गेलं तर पटकन महाराज म्हणून रिलेट न होता, म्हणजे आता त्यांच्या पायातही थोडंसं वैगुण्य होतं, तर ह्याचं नेमकं काय कारण असू शकतं? या त्रिशूळासम भेदक नजर कुणाची, असं ते गाणं आहे बघा, की त्रिशूळासमान भेदक नजर होती, की महाराजांच्या कपाळामधून असं बघितलं की ती त्रिशूळाची हे दिसायची आणि रागानं महाराज बघतात. म्हणजे कुठल्याही माणसाचा कुठल्याही वाईट भावनेनं समोर जाऊन महाराज मी चुकलोय म्हणायचं धाडस होणार, इतकं महाराजांच्या नजरेत हे होती. आणि जे पायामध्येच नव्हे तर शंकर महाराज हे अष्टावक्र होते. अष्टावक्र म्हणजे 8 ठिकाणी आपले अवयव वक्र झालेले असतात. अष्टावक्र ही एक अवस्था आहे. दत्त महाराजांच्या संप्रदायामध्ये अष्टावक्रांचं स्थान खूप मोठं आहे. म्हणजे साक्षात दत्त स्वरूप दत्तच असे अष्टावक्र. तर तेच अष्टावक्रता शंकर महाराजांची किंबहुना शंकर महाराजांचे कित्येक भक्त असे होते की शंकर महाराजांनी त्यांना अष्टावक्र केलेलं आहे. म्हणजे एक किस्सा म्हणून सांगतो, मजेशीर बाब म्हणून घ्या, की नाशिकमध्ये सरनाईक सरकार म्हणून होते, जे शंकर महाराजांचे फार भक्त होते आणि दिसायला फार देखणे होते. मग त्यांच्या आपण म्हणतो की कॉलेजमधून किंवा असं कोणतरी मागं लागतंय बघतंय अशा ह्यानं ते असायचं. आणि ते शंकर महाराजांकडे गेले की महाराज माझ्या मागं मुली लागतात किंवा असं होतं, हे मला नको आहे. महाराजांनी एकदा ऐकून घेतलं, दुसऱ्यांदा म्हणले ठीक आहे जा म्हणले. ते दुसऱ्यांदा आले, महाराज असं असं ठीक आहे जा म्हणले. तिसऱ्यांदा आले, महाराजांनी चाबूक घेतला आणि त्यांना इतकं मारलं की सरनाईक सरकार हे अष्टावक्र झाले. म्हणजे 8 ठिकाणी हाताला, पायाला, मानेला थोडा तिरका पाठीला असतो. तर अशा पद्धतीने पाठ ही थोडीशी उबड आल्यासारखी असती. तर अशा पद्धतीने ते सरनाईक सरकार अष्टावक्र झाले. दुसरं उदाहरण नाशिकचंच आहे आत्ता जे आहेत अजूनही. तर शंकर महाराज असतानाचा तो किस्सा की बर्वे काका म्हणून होते. शंकर महाराज जेव्हा नाशिकमध्ये जायचे तेव्हा त्या ज्या इंदिरानगर परिसरामध्ये महाराज असायचे तर तिथंच ते आजही राहतात. तर लहानपणी महाराजांनी त्यांना विचारलं की तुला काय पाहिजे. ते म्हणाले महाराज मला तुम्ही पाहिजे. पुन्हा एक ठराविक वर्ष गेली तेव्हा म्हणले काय पाहिजे. म्हणजे तुम्ही पाहिजे म्हणल्यावर तक्षणी शरीरी संचरण आपण म्हणतो की नाही, त्यासारखं त्यांच्या शरीरात हे केल्यासारखं केलं. आणि बर्वे काकाही अष्टावक्र झाले. बर्वे काका आजही आहेत आणि आजही अष्टावक्र अवस्थेत आहेत. जसे शंकर महाराज असे तसे पाय हात वगैरे अगदी तशा पद्धतीने आहेत. त्याच्यानंतर महाराजांच्याच ह्याच्यात बावनीमध्ये आहे की तक्षणी शरीरी संचरण आपणासारखे त्या करून केले आश्वासन पूर्ण कृतार्थ दादांचे जीवन. म्हणजे दादा फुलारींना महाराज म्हणतात की तुला काय पाहिजे, तेव्हा महाराज ते म्हणतात तुम्ही पाहिजे. तर त्या दादा फुलारींच्याही शरीरामध्ये महाराजांनी तक्षणी शरीरी संचरण आपणासारखे त्या करून, आपणासारखे म्हणजे अष्टावक्र अवस्था दिली. अशी ती अवस्था आहे. अष्टावक्र ही एक अवस्था किंवा तो एक धर्मशास्त्रातला एक सर्वोच्च प्रतीचं परिमाण ज्याला म्हणता येईल की ती दत्त महाराजांच्या संप्रदायातली एक विभूती आहे. वा, शंकर महाराज हे दत्त महाराजांचे अवतार म्हणूयात आपण की काय होतं बऱ्याचदा म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये जर म्हटलं की नाही अवघा अवतार सोहळा, अवतार हा फक्त सोहळ्यासाठी आहे, बाकी हे सगळे एक तत्व, एक गुरुतत्व, ह्याच्या पलीकडं काही नाही. स्वामी गजानन महाराज, शंकर महाराज, उमणामठचे माणिक प्रभू ही सगळी तत्व एकच आहे. त्याच्या पलीकडं काय दुसरं तिसरं तत्व नाही. पण तसंच जर आपण म्हणतो ना की स्ट्रक्चर जेव्हा सांगायला जातं तेव्हा शंकर महाराजांचं दत्त संप्रदायात 7वं स्थान आहे. म्हणजे साक्षात दत्तस्वरूप. कारण का शंकर महाराज जेव्हा आपल्या शुभराय मठामध्ये गेलेले, म्हणजे आपल्या सोलापूरमध्ये शुभराय मठ आहे जिथं शुभराय नावाचे महाराज होते. त्या शुभराय महाराजांच्या पांडुरंग भक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात पांडुरंगानं त्यांना ती मूर्ती, वालुकामय मूर्ती चंद्रभागेमध्ये जी त्यांच्या हातात मिळाली, म्हणजे त्यांनी वाळू गोळा केली, ती पिशवीत घेऊन येत होते. अर्ध्या अवस्थेत येत असताना पूर्ण मूर्ती ती सोलापुरात पोचल्यावर बघायची होती, पण त्यांनी ती मध्येच बघितल्यामुळे अर्धा विठ्ठल तयार झाला, खालचे भाग नव्हते. म्हणून आजही शुभराय मठामधल्या विठ्ठलाला वरचा भाग आहे, खालचे भाग नंतर धातूचे केलेले आहेत. तर तो शुभराय मठ फार पवित्र म्हणजे फार पवित्र. कारण त्या मठामध्ये कमीत कमी 100हून अधिक संत महंत मोठे येऊन गेले. स्वामी समर्थ महाराज, गजानन महाराज, माणिकप्रभू महाराज, जनार्दन स्वामी, मधु काका, काटकर साहेब कोल्हापूरचे, असंख्य संतांची पावलं त्या मठात लागलेली आहे. तर शुभराय महाराजांच्या त्या मठात जनार्दन बुवा म्हणून एक कीर्तन करत होते.
तर ते असं वर्णन आहे, शुभरायांच्या मठातून कीर्तन करती जनार्दन, दत्तरूप त्या दाखवून प्रकट झाले जनातून, तेथे रंगता ते भजनी प्रत्येकास दिसे नयनी, जिकडे तिकडे भक्तगणी शंकर रूपे ये दिसूने. बरं. म्हणजे त्या शुभरायांच्या मठामध्ये शंकर महाराज दत्त रूपानं प्रकट झाले ते जनार्दन स्वामींचे, जनार्दन बुवा कीर्तन करत असताना. मग त्या जनार्दन बुवांचीच परंपरा, म्हणजे जनार्दन बुवांचे चिरंजीव जयकृष्ण बुवा, जयकृष्ण बुवांना मधुकाका म्हणजे जनुकाकांच्या वडिलांचंही नाव जयकृष्ण, मुलग्याचंही नाव जयकृष्ण. मग ते आपण म्हणतो की त्यांचं काहीतरी वेगळं थोडंसं कळण्यासाठी म्हणून मधुकाका त्यांना म्हणायचे. आणि मधुकाकांची कन्या म्हणजे आत्ताच्या पीठाधीश शुभाताई, ज्या शुभराय मठ पूर्ण सांभाळतात, ज्यांचं म्हणजे फार फार मोठं सत्कार्य आहे. सोलापुरात असेल त्यांचं एक माझ्या मते पाखर नावाचा का काहीतरी असा एक त्यांचा आश्रम देखील आहे. त्याच्यातून ते अनेक अनाथ लोकांना मदत करत असतात. तर त्या शुभराय यांच्या मठात महाराज दत्त रूपानं प्रगट झाले. 2दा हा प्रसंग घडला. म्हणजे आपल्या मुखेडच्या विठामय आजींचे शिष्य हरिनाथ बुवा, त्यांनाही दत्त रूपात दर्शन त्या शुभराय मठातच शंकर महाराजांनी दिलेलं आहे. आणि जनार्दन जनुकाकांनाही दर्शन त्या दत्त रूपात. किंबहुना आपल्या समाधी मठामध्ये शंकर महाराजांचा जो फोटो दिसतो आपल्याला, बऱ्याच लोकांना वाटतं की ते शंकर महाराज आहेत, पण तो त्यांच्या शेजारी असलेला दुसरा जो फोटो आहे तो जनुकाकांचा आहे. अच्छा. म्हणजे आपले जनार्दन बुवा, जे ज्यांना दत्त रूपात दर्शन दिलं. तर असे असंख्य किस्से त्याच शुभराय मठामध्येच शंकर महाराजांनी, जे म्हटलं की जनुकाकांचा मुलगा मधुकाका, तर त्या मधुकाकांना दुर्गाष्टमी दिवशी भवानी रूपात त्यांच्या नृत्य केले. दुर्गाष्टमी दिवशी भवानी रूपात महाराजांनी प्रकट होऊन त्यांच्या पाठीवर जवळ तब्बल 2.5 तास नृत्य केलंय. पाठ अशी लाल लाल म्हणतात रक्तासारखी पाठ व्हावी असं. पण काका अगदी मधुकाका उठल्या एकदम ठणठणीत होते. म्हणजे नवरात्रीच्या अष्टमीस शरीरी दुर्गेचा वास, करीती तांडव नृत्यास अनंत नमने मातेस, असं म्हणणं आहे की माता स्वरूप शंकर महाराज त्या दिवशी दिसत होते. आणि त्या ह्याच्या आवेशामध्ये 2.5 तास मधुकाकांच्या पाठीवर त्या शुभराय मठात महाराजांनी नृत्य केलेलं आहे. अशा कुठल्याही म्हणतात की कुठलेही असे अनुभव नाहीत की जे चल अचल किंवा सगळ्या प्रकारचे अनुभव भक्तगणांना देणारे शंकर महाराज आहेत. खरंच आहे. आणि मला शंकर महाराज का जास्ती रिलेट होतात, कारण की ते स्वामींना गुरु मानतात. स्वामींचं आणि माझं एक वेगळं कनेक्शन आहे, त्यामुळेही असेल. तर ते त्यांना मालक म्हणतात आणि ते मला खूप रिलेट होतं की खरंच म्हणजे सगळ्या विश्वास ब्रह्मांड नायक ज्यांना आपले मालक मानतात ते शंकर महाराज. आणि पुण्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांचं वास्तव, म्हणजे आता धनकवडीचं मगाशी तुम्ही महात्म्य सांगितलं की धनाची कवडी, तेही सांगा नक्कीच. आणि पुण्यामध्ये अप्पा बळवंत चौकात सुद्धा मेहेंदळे वाड्यामध्ये त्यांचं म्हणजे असं येता जाता शंकर महाराजांनी इथे येऊन गेले असेल, इथे येऊन गेले असेल, ते इतकं रिलेट आणि व्हिज्युअलाइज होतं. त्यामुळे कुठेतरी ते कनेक्शन फील झाल्याचं होतं. सो धनकवडीचं काय महात्म्य सांगा. आपण धनकवडीचं नावच बघा की धनाची कवडी ज्यांच्या कृपेनं होते आणि कवडीचं धन ज्यांच्या कृपेनं होतं असे शंकर महाराज. आणि त्या धनकवडीमध्ये परब्रह्माला ज्या ठिकाणी राहावंसं वाटतंय ते ठिकाण म्हणजे साधन नाही. त्यामुळे धनकवडीसारखं क्षेत्र नाही, अक्कलकोटसारखं परमक्षेत्र नाही, शेगावसारखं नाही. कारण जिथं परब्रह्माला अवतार घ्यावा वाटतो, अवतार इथं संपन्न करावा वाटतो, या ठिकाणी समाधी व्हावी असं वाटतंय. शंकर महाराजांचा अवतार कार्य सुरू झालं अंतापुरात, महाराज नंतर गेले हिमालयात, नंतर आले अहिल्यानगरात, नाशिकमध्ये, असंख्य ठिकाणी, तुळजापुरात महाराज, बऱ्याच ठिकाणी शंकर महाराज गेलेले. पण समाधीसाठी पुणे धनकवडी निवडलं. या ठिकाणी महाराज शेवटी. आणि बघा, विचार करा, तो आपण सगळी क्षेत्र बघा जिथं जिथं महाराजांचा प्रवास झाला, पण आज धनकवडीला इतकं महात्म्य का प्राप्त होतं? कारण तो सदैव आज त्या ठिकाणी आहे. सदैव अवस्थेमध्ये समाधी झाली आहे. जसं अक्कलकोटमध्ये आपण म्हणतो की परब्रह्माला ज्या ठिकाणी समाधीस्थ व्हावं वाटावं ही साधी गोष्ट नाही. त्या ठिकाणी आज समाधी मठामध्ये गेल्यानंतर 3.5 पायऱ्या खाली गेल्यानंतर आजही स्वामी समर्थ महाराज पद्मासन अवस्थेत आहेत. फक्त विचार करा की त्या समाधीपाशी गेल्यावर आपण ज्याला अनंत कोटी ब्रह्मांडाचं सृजन करता मानतो, पालन करता मानतो, तो त्या ठिकाणी बसलाय. फक्त विचार करून बघायचं, डोळे भरतील, अंगावर शहारे रोमांच येतील. ही एक काय म्हणतात की सांगण्याच्या पलीकडची एक अशी हे आहे की महाराजांचं वास्तव्य या ठिकाणी. जसं म्हणाला की मेहेंदळेंच्या वाड्यात कीर्तन करती दिनरा, म्हणजे मेहेंदळेंचा वाडा इतका पवित्र, त्या ठिकाणी कायम कीर्तन परंपरा व्हायची. महाराज तिथं जाऊन अगदी आनंदानं हे करायचे. त्या मेहेंदळ्यांच्या माळ्यात महाराज जायचे, ढेकण्यांच्या इथं जायचे. ताईसाहेब मेहेंदळे ज्यांचं आपण सांगतो की त्यांनी लावलेला औदुंबर, तो तिथं शंकर महाराज असताना लावलेला औदुंबर आहे. इथं रुद्रकर महाराजांचा जो विश्रामधाम मठ आहे तिथं महाराज जायचे, इथं यायचे. धनकवडीमध्ये तर असायचे. असे खूप ठिकाण आहेत की आपल्या मार्केटमधल्या मंडईमधल्या स्वामींच्या मंदिरात जायचे, जिथं भवानी असं सांगतात की इथं तुळजा भवानी, स्वामी समर्थ महाराज आणि शंकर महाराज जिथं बसायचे एका ठिकाणी. आणि त्या ठिकाणी सोंगट्यांचा उल्लेख काय ठिकाणी सांगतात की तिथं सोंगट्या खेळायच्या. त्यामुळे खूप जास्ती त्या गोष्टी रिलेट होतात. आणि मला असं
जाणवतं की आजकालची जी तरुण पिढी आहे ती शंकर महाराजांना खूप जास्ती रिलेट करते, म्हणजे खूप जास्ती प्रमाणात या गोष्टी घडतात. तर हे काय कनेक्शन असू शकतं? नाही, एक सांगू का, तरुणाईला काय आवडतं मी सांगतो. जर तरुणाईला तुम्ही सांगायला लागला की नाही, जर असं शरणांग दीनार्थ परित्राण, त्यांना ते आवडणार नाही. मालकांचं हे जे त्यांच्या आवडीचं, म्हणजे जयासी जे पाहिजे तयासी ते द्यावे असं म्हणतात की नाही. किंवा तुकाराम महाराज म्हणतात की येथे पाहिजे जातीचे. जात म्हणजे ती जन्मजात नव्हे, जात म्हणजे ते आपण म्हणतो की नाही हा माझ्यासारखा आहे, मला हा पाहिजे, अशा पद्धतीने. मग ते शंकर महाराजांना त्या ह्याच्यात, आता बघा जेव्हापासून शंकर महाराजांचं हे सिरियल फार प्रकर्षानं लोकांसमोर आलं, त्यानंतर सगळ्या मुलांना शंकर महाराज कळायला लागले किंवा महाराजांकडे मुलं जायला लागले, त्या ठिकाणी बसायला लागले, शंकर महाराजांची भक्ती वाढायला लागली, फोटो घरामध्ये न्यायला लागले, एक 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 करता ते तिथं कनेक्ट झाले. आणि जसं की स्वामी समर्थ महाराज जराशा असं वाटतं ना, बाबा मोठे किंवा अशा आजोबा व्यक्तिमत्व असं वाटतं. शंकर महाराज चला बाबा, महाराज आपली ऐकून घेते. माझा एक तर मित्र आहे, पूजा करताना रोज शंकर महाराजांना असं दाढी विडीला असं करतो, जसं आपण लहान मुलं करणार, असं महाराज असं रात्री पाय दाबायचे, असं इतक्या मनापासून ते सेवा करण्याचे भाव या मुलांमध्ये शंकर महाराजांच्या आत्ता या सिरियल पासून किंवा जसे प्रसार व्हायला लागले, रील्स यायला लागल्या. आणि त्याच सिरियलमध्ये कसं असतात की एक अशी वाक्यांची रचना किंवा हे फेक केली असते की जो मला शरण आला त्याचा मी उद्धार केला, किंवा मैं कैलास का रहने वाला मेरा नाम है शंकर, मुझे वही जानता है जो खुद को समजता है. हे लोकांच्या मनात अंतरंगात बसतात आणि तिथून मग ते चालू होतं. खरंय. असं होतं ना की आपण एखाद्या, म्हणजे आता शंकर महाराजांच्या बरोबर येते शंकर गीतेचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. तर शंकर गीता नेमकी काय आहे आणि त्याचं काय महात्म्य आहे? शंकर गीता जसं आपण ऐकलं की अहिल्यानगरमध्ये महाराजांसोबत जो भक्त परिवार असायचा, अघोर शास्त्री असतील, मिरीकर असतील, ह्या सगळ्यांची इच्छा होती की महाराजांवर काहीतरी लिहिलं जावं, काहीतरी व्हावं लिखाण. अघोरांनी कितीदा प्रयत्न केला, पण महाराज तो हाणून पाडायचे. मिरीकरांनी ही आरती, आता जी आपण आरती ऐकतो की अज्ञानते मे गिळले ज्ञान तेजाला, अहंकारे धर्म समूळ बडविला, त्राही त्राही एकच आरोळा झाला, दीनोद्धारणा लागे अवतार झाला, ही मिरीकरांनी लिहिलेली आरती. तर त्याच अघोर शास्त्रींनी महाराजांची गीता, म्हणजे महाराज आपले अनुभव लिहावेत म्हणून वर्णन केले. तेव्हा महाराज म्हणाले, आपल्यासमोर ज्ञानेश्वरी आणि तुकारामांचा गाथा असताना माझ्या वेगळ्या चरित्राची गरज काय म्हणले. म्हणजे हा विचार महाराजांचा होता. विचार करा, आपण काय म्हणतो की संतत्व नाही मठात, संतत्व नाही विद्वत्तेत, संतत्व नाही कवित्वात, तेथे स्वानुभव पाहिजे. स्वानुभवाचे सागरी संत पोहती अहोरात्र. ज्याला स्वानुभव आहे तोच संत मानावा. स्वानुभव म्हणजे कसा, हा असा, नाहीतर कीर्तनाच्या करती गोष्टी पोपटपंची पोटासाठी, असं काय उपयोग नाही. कीर्तन सांगायचं आणि पोटासाठी पोट भरायचं असं उपयोग नाही. तसे संत महाराज नव्हेत. म्हणजे त्यांना स्वतःच्या चरित्राची वेगळी ओळख व्हावी, मला कोणी ओळखावं, माझ्या लीला लोकांसमोर याव्या, त्याची गरज नव्हती. पण महाराज काय आहेत हे कळवण्याची गरज भक्तांना असते ना, की माझा गुरु किंवा माझा असा. तेव्हा अघोर शास्त्रींनी शंकर महाराजांवर हे लिखाण केलं. आणि जे आज आपण शंकर गीतेच्या रूपानं बघतोय की शंकर गीतेत महाराजांचे कारण का, मी जसं म्हणलो आपल्याला की महाराजांच्या कथे प्राकट्यावस्थेपासून महाराजांच्या समाधी अवस्थेपर्यंत 150 वर्षांचा तब्बल काळ, त्याच्यात किती अनुभव लिहिणार आणि काय काय करणार. महाराज रोज वेगवेगळ्या व्यक्तीला रोज वेगवेगळे अनुभव देत, त्यातले जे तिथं कनेक्ट झाले त्यांचे अनुभव लिहिले गेले, जे नाही झाले त्यांच्या आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या ठिकाणाहून ऐकायला मिळतात. लोक शंकर गीतेचं पण पारायण करतात मला वाटतं की, आणि ते पारायणाचंही वेगळं महत्त्व आहे. आपण जसं की स्वामीचरित्र सारामृत किंवा हे करतो, तसं महाराजांचं त्या पुस्तकाला नावच देताना कसं दिलं बघा की गीता दिलंय, म्हणजे गीता स्वरूप आहे आपल्यासाठी. आपण काय म्हणतो की उपनिषद आपल्यासाठी गीता आहे, सर्वोच्च प्रमाण ग्रंथ आपण श्रीमद भगवद्गीतेला मानतो. तर त्याच पद्धतीने भक्तांनी त्या पुस्तकाला शंकर गीता, ही आमच्या गुरुदेवांची गीता आहे, ह्याच्यासारखं प्रमाण ग्रंथ आमच्यासाठी दुसरा कुठला नाही, म्हणून ती शंकर गीता असं नाव दिलेलं आहे. पारायण नित्यरूपानं महाराज 18 अध्याय असल्या कारणानं काही लोक 3-3च्या पटीत करतात, काही 6च्या पटीत करतात, काही जण एका आसनी सुद्धा करतात. मला आवर्जून सांगायला आवडेल की आपल्या सिने अभिनेत्री सुरेखाताई कुडची ह्यात देखील शंकर महाराजांच्या भक्तात. मी ताईंना म्हटलं, ताई आपली इतकं बिझी शेड्यूल असतंय प्रोडक्शनच्या वेळा, पण त्या अगदी धार्मिक. त्या म्हटल्या की हल्लीचा काळ असा नाही की बाहेर जाऊन कुठं कुणाकडं काय विचारणं करणं, आपली श्रद्धा आपल्या लखलाभ नित्य रूपानं ताई पूजन करतात. म्हणजे आत्ताच परवा कार्यक्रमाच्या रूपानं ताईंची माझी भेट झाली, तर तेव्हा त्या म्हणाल्या की एवढा टाइम बॉन्डेड शेड्यूल असताना देखील 2.5-3 तास काढून त्या शंकर गीता वाचतात. कौतुकाची बाब आहे की ह्यातून काय घ्यावं, तर पठणे तीर्थने वाचने भगवंत मिळतो.
खरं आहे, खरं आहे. अगदी बरोबर आहे. आणि आपण जरी हा पॉडकास्ट आपण पुण्यतिथीच्या अनुषंगाने करतो आणि जसं आपण सुरुवातीला बोललो की महाराज गेले नाहीच आहेतच आहेत. तर असं म्हणतात ना की महाराज अजूनही शंकर महाराज आहेत आणि ते अनेकांना दृष्टांत देतात. ते कसं आहे म्हणजे? दृष्टांत म्हणजे दृष्टांताच्या कथा कशा की महाराजांना जेव्हा विचारलं की महाराज हा अवतार काय आहे, तेव्हा महाराज म्हणाले की सप्तचिरंजीव जे असती त्यातील श्रेष्ठ असे विभूती, तो मी असे मारुती स्वये मुखाने श्री वदती. अर्थात मी चिरंजीव आहे, मी गेलो नाही. पण आत्ता आपण बघतो की महाराज म्हणजे प्रत्येकजण म्हणतो की मला दृष्टांत झाला, मला हे झालं. दृष्टांत येणं किंवा अंगात येणं किंवा ह्या गोष्टी किंवा ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा महाराजांची भक्ती कशा पद्धतीनं साधी, सरळ आणि सोपी असावी हे जर सांगितलं या प्रत्येकानं तर असंख्य भक्त तयार होतील. आणि काय म्हणतात की संताला गजानन महाराजांच्या पोथीत एक वर्णन आहे की साक्षात्कार सांगती ढोंग्यांचे, उदो उदो करती ढोंग्यांचा, अशाने समाज जाईल रसातळा. म्हणजे आपण एखाद्या खोट्या गोष्टीला प्रेरित करतोय की हे असं होतं, इथं हे होतं, इथं ते होतंय, आणि मग खोटे साक्षात्कार सांगतो, एखाद्याला मोठं करतो, तर तसं उपयोगाचं नाही. भगवंत शंकर महाराज असोत, स्वामी महाराज असोत, साधे सोपे सरळ आहेत. ज्याचा भाव स्वच्छ आहे त्याला ते 101% 101 म्हणून म्हणतोय की मुद्दाम की 101% त्याला मिळणार म्हणजे मिळणार. त्यासाठी दुसऱ्या कुठल्याही मार्गांचा अवलंब करायची गरज नाही. कारण की नुकतंच काही प्रकरणं ताजी आहेत किंवा अनेक लोक असं म्हणतात की शंकर महाराज माझ्या शरीरामध्ये येतात, दृष्टांत देतात, आणि मग खूप प्रश्न असे येतात की लुबाडण्याच्या पण खूप घटना होतात. तर खरंच असं महाराज कोणाच्या अंगात येऊन बोलतात का, किंवा त्यांना त्याची गरज वाटते का की कुठल्या त्या व्यक्तीच्या अंगात येऊन त्यांनी त्यांचे प्रश्न ह्याच्यावर सोपं सोडवावे? उत्तर आहे की श्रीमान श्री गोंदवलेकर महाराजांना एकदा एका भक्तानं प्रश्न विचारला की महाराज राम आपल्या अंगात येतो का? तर महाराज म्हणाले हो नक्कीच. म्हणले कसं काय? तर म्हणले 15 वर्षापूर्वी जेव्हा जपाला बसलो तेव्हा श्रीराम जय राम जय जय राम म्हटलं, राम माझ्या अंगात आला ते कधी गेलाच नाही म्हटले. अशा पद्धतीने देव अंगात आला पाहिजे. म्हणजे आपण 2-2, 3-3, 4-4 तास अंगामध्ये हे करणं. आपण मला प्रामुख्याने एक गोष्ट वाटते की मी म्हणजे कशाच्या विरोधात किंवा हे काय नाही, पण मला एवढंच वाटतंय की अशा कुठल्याही व्यक्तीची मला कधी भेट झाली नाही. कारण मी फक्त फार तर फार काय म्हणजे माझी इच्छा काय असते की अशा व्यक्तीची मला भेट व्हावी की ज्याच्याकडं महाराज अंगात येतात, त्यांना मला ते सगळं सांगावं की काय होतं हे रसायन किंवा काय कशा पद्धतीने होतं. कारण हे सोपं नव्हे हो. म्हणजे आपण ज्यांचं नाव घेऊन सांगतो की ब्रह्मांड नायक स्वामी म्हणतो, अनंत कोटी ब्रह्मांडाचं सृजन आपली पापणी लावायच्या आत जो करतो तो भगवंत, त्याचे कॅमेरे हे यत्र तत्र आहेत, सर्वत्र सगळीकडे त्याचे कॅमेरे आहेत. त्याच्या कॅमेऱ्यातून आपण सुटणार नाही. मी तुम्हाला फसवू शकेन, याला फसवू शकेन, त्याला फसवू शकेन, पण भगवंताला फसवू शकणार नाही. हे ज्याला कळलंय ना तो ह्या गोष्टी सांगणारच नाही. आणि एक गोष्ट आहे की दृष्टांत होतो, नक्कीच होतो, पण त्यासाठी तशी अवस्था असावी लागते, म्हणजे तितकी सेवा असावी लागते. जसं मी म्हणालो की पेंटर काकांसारखी माणसं की ज्यांनी पराकोटीची सेवा केली महाराजांची, भावे काकांसारखी, भस्मे काकांसारखी. भस्मे काकांची भक्ती इतकी की भस्मेवरती अतिमाया पद पंकज शिरी ठेवून या स्वरूप गुरुचे जाणा या दृष्टी दिली दिव्य सदया. म्हणजे माझं स्वरूप ओळखायसाठी स्वतः पाय त्यांच्या डोक्यावर ठेवला, तो पाय तसा उठून राहिला हा जन्म. हे शंकर महाराज आहेत. म्हणजे महाराज कळण्यासाठी आपल्याला फार काय मोठी गोष्ट करायची नाही आहे, पण महाराजांना शरण द्यायचं आहे याच्या पलीकडं. आणि हे जे आता म्हणलं की नाही, भक्तीचं स्तोम शंकर महाराजांना कधी आवडलंच नाही. कारण महाराजांचंच वाक्य आहे की मुझे वही जानता है जो खुद को समजता है. एकदा मूर्तीसमोर उभा राहायचं आणि म्हणायचं की महाराज तुम्ही माझ्या अंगात येत आहे, किंवा एकदा मूर्तीसमोर उभा राहून म्हणायचं की महाराज हे जे चाललंय हे सगळं बरोबर आहे, किंवा जे काय आहे ते महाराज काय सांगतात त्याची उत्तरं मिळतात. पण दादा कसं होतं की अनेक लोक असा दावा करतात, म्हणजे मी अनेक प्रकरणं पण आता उघडकीस येतात. तर एक प्रश्न मला विचारावासा वाटतो, तुम्ही स्वामी सेवक आहात, तर यांना महाराज, स्वामी महाराज म्हणा किंवा त्यांचा गैरवापर करून आज गोष्टी करतात, त्यांना हे शासन नाही का करत? नाही, 101% करतात. 101%. काय आहे, एक काळ असतो की तो काळ उपभोगाचा असतो आणि त्याच्यानंतर शिक्षा असते. एकदा स्वामी समर्थ महाराजांच्या काळात तेच आपण असंख्य प्रसंग बघत असतो. म्हणजे मी म्हटलं तसं की माझ्यासारख्या पामाराची चोळाप्पा महाराज, सुंदराबाई, बाळाप्पा महाराज यांच्यावर बोलण्याची पात्रता नाही, कारण त्यांनी साक्षात परब्रह्माला बघितलंय. हे ह्याच्यापेक्षा मोठी पात्रता त्यांची नाहीच आहे. पण तरी एक उदाहरणादाखल आपल्याकडं कायम जे सुंदराबाईंचं उदाहरण सांगितलं जातं किंवा काय जात आहे
सुंदराबाईंना जेव्हा महाराजांचा प्रसंग झाला की त्या महाराजांच्या वस्तू ठेवायच्या किंवा ह्या असं तसं करायचं, असं लोक काही काय आपल्याला कथेतून किंवा ह्याच्यातून ऐकायला मिळतं आहे. पण कधी आपण बघितलं का की तो काळ म्हणजे महाराजांची मोजडी, महाराजांच्या वस्तू त्या ठेवायच्या, पण जेव्हा राणीसाहेबांचा हाराचा आदेश येतो आणि तेव्हा त्यांच्यावर तो गुन्हा आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात, त्यावेळेला सुंदराबाईंना महाराज वाचवत नाहीत. महाराज म्हणतात भोग आता कर्माची फळं म्हणतात. हे सांगायचा मला मुद्दा काय की ती वेळ, तो काळ तोपर्यंत आहे तोपर्यंत भगवंत गप्प आहे. एकदा त्यानं काठी उचलली की मग त्याच्यासारखं काय दुसरं नाही आहे. आणि तरीसुद्धा सांगतो की महाराजांचे भक्त वत्सल त्या सुंदराबाईंनाही महाराजांनी कधी टाकलं नाही. शेवटी पुन्हा जवळ केलं की तू भक्त राहणे आहेस किंवा तू भक्त माझ्या सावलीत आहेस. म्हणून मी म्हटलं की नाही, सुंदराबाईसुद्धा असोत, चोळाप्पा महाराज असोत, बाळाप्पा महाराज असोत, ह्या सगळ्यांना स्वामी महाराज दिसलेत याच्यापेक्षा मोठं प्रमाणच नाही. कारण परब्रह्माची दृष्टी ज्याच्यावर पडावी ती माणसं साधी नाहीत, हे माझं प्रमाण मत आहे. पण तरी जसं आपण म्हणालात की हे जे चाललेलं असतं किंवा काय, एक काळ येतो भगवंत 100ने 101% शासन करतो. म्हणतात की नाही की 100 अपराध भरावे लागतात तेव्हाच भगवान श्रीकृष्ण सुदर्शन उचलतात. अगदी त्या पद्धतीनं ती एक हे झाली की मग सगळं संपलं. म्हणजे भगवान के घर देर है लेकिन अंधेर नाही आहे, कारण की त्यांच्या नजरेतनं काही सुटणार नाही. जशी ज्या नजरेशी मगापासून आपण आणि जी मी जसं म्हणालो की त्याच्या नजरेतनं सुटणं किंवा यापेक्षा आपण स्वतःला विचारावं की मी जे करतोय ते योग्य आहे का, की त्या देवासमोर उभा राहावं आणि माझ्याकडून जे चालू आहे किंवा हे करायला. मला एकच ताई खूप प्रामुख्यानं सांगायची वाटते, सगळ्या जे कोण ऐकत असतील, जे कोण व्हिडिओ बघतील किंवा जे पॉडकास्ट ऐकतील त्या सगळ्यांना, की आपल्या आयुष्याचा उद्धार, आपल्या आयुष्याचं कल्याण, आपल्या आयुष्याचं चांगलं जर कोण करू शकतोय तर ते म्हणजे फक्त आपण स्वतः. का तर आपली भक्ती जोपर्यंत श्रेष्ठ होत नाही तोपर्यंत भगवंत भेटत नाही. शबरीला कधी मध्यस्थ लागला नाही, तुकाराम महाराजांना कधी मध्यस्थ लागला नाही, ज्ञानेश्वर महाराजांना कधी मध्यस्थ लागला नाही. त्यांच्या भक्तिबाई भगवंत आहे. पुंडलिकाला कधी भगवंत लागला नाही. मातृपितृ सेवा करून द्वारकेचा अधिपती पंढरपुरात आणण्या इतकी शक्ती भक्तीत असते. भक्तीसारखी श्रेष्ठ दुसरी तिसरी कुठलीही गोष्ट नाही. दासगडू महाराजांचं वाक्य आहे की भावे भेटतो उमापती. ज्याचा भाव स्वच्छ आहे त्याला भगवंत 101% भेटतो. फक्त नम्र भावानं त्याला शरण गेलं पाहिजे. आणि म्हटलं तसं की व्याकुळता पाहिजे की तव दर्शने विन दुजीन आस, तुझ्या दर्शनाशिवाय मला दुसरी कुठलीही आस नाही. हे ज्या माणसाला कळाले ना त्याला कशातच अडकायची गरज पडत नाही. आणि जसं आता मी मंदिराच्या बसतो किंवा अनेक लोक येतात, ते प्रश्न किंवा असं जनरल विचारतात. माझं सगळ्यांना एक साधं सांगणं असतं की भगवंताचं कुठलंही उदाहरण घ्या, देहू घ्या, आळंदी घ्या, कुठलीही उदाहरण घ्या, कधीही आठवा की लखपती करोडपती ऐश्वर्यवानाच्या घरात तो जाऊन बसलाय नाही. तो फक्त भक्ताच्या घरात बसलाय. मग तो गरीब असो, श्रीमंत असो, खुजा असो, थोर असो, कुरूप असो, सुरूप असो, काहीही असो, त्यानं फक्त बघितली आहे भक्ती. याच्या पलीकडे काही नाही. भाव स्वच्छ असला की भगवंत भेटणार म्हणजे भेटणार. वा, खूप छान. आणि आता आपले जे हे दर्शक आपला हा पॉडकास्ट बघतायत शेवटपर्यंत, तर तुम्ही त्यांना काय सांगाल की स्वामींची किंवा शंकर महाराजांची भक्ती कशा पद्धतीनं केली पाहिजे की ती थेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल? स्वामी समर्थ महाराजांच्या बाबतीत सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की मिलिंद माधव नावाचे एक रचनाकार होते. त्यांनी गजानन महाराजांचं एक स्तोत्र लिहिले, त्यात ते संतांचं वर्णन करतात. ते म्हणतात की हिंदू धर्मी की मुसलमान याचे नव्हते संतांसी भान, स्पृश्य अस्पृश्य भेद नव्हता जाण, सर्व तयाला सारखे, सूर्य जैसा प्रकाश जगी देतो सर्वास, तया दृष्ट सृष्ट भेद थारा नसतो कधीही, जी नदी झुळझुळ वाहते ती व्याघ्र किंवा गाय न पाहते, तृषिताला जल देते हे परोपकारी कार्य करीते, जो जो येतो आश्रया तया देतो वृक्ष छाया, पाणी घाली किंवा तोडी उभया समसमान मानितो, ऐसे असती संतांचे ध्यान सर्वही भक्तांसाठी जाण, संकट समय येतो धावून विलंबन लाविता. महाराज कसे आहेत? ते धर्म बघत नाहीत, ते जात बघत नाहीत, ते पांत बघत नाहीत. ते पाणी घालणारा झाड जसं पाणी घालणाराही सावली देते, तोडणाराही देते, तसंच महाराज करतात. सूर्य जसं बघत नाही की हा कुठल्या जातीचा आहे, हा कुठल्या पंथाचा आहे, तसं महाराज बघत नाहीत. महाराज सगळ्यांना उजेड द्यायचं काम करतात. जसं वाहणारी नदी वाघ आहे का गाय न बघता तृषिताला जल देते, तहानलेला जल देते, हे कार्य करते. असे स्वामी महाराज, शंकर महाराज, गजानन महाराज, जे कोण संत आहेत ते सगळेजण असेच आहेत. त्यामुळं कधीही स्वामी महाराजांकडे गेलात आणि आपल्याला वाटतं की माझ्यावर अन्याय नाही,
तुम्ही महाराजांना नतमस्तक झालाय ना, तुम्ही राष्ट्रपतीसमोर झुकलाय, तुम्हाला इथं तिथं येऊन कुठल्याही साध्या साध्या माणसाला, आपण म्हणतो ना की खाली असलेल्या पदानिस्थ व्यक्तींना भेटायची गरज नाही, कारण परब्रह्माला तुम्ही आलिंगन घातलंय, परब्रह्मानं तुम्हाला मिठीत धरलंय. त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पडण्याचं किंवा कशाचंही कारण नाही. एक. आणि दुसरं, शंकर महाराजांना जेव्हा विचारलं की महाराज सगळ्यात शेवटी आपल्याकडं काय मागावं, तेव्हा महाराजांचं विधान आहे, महाराज म्हणतात की सद्गुरूच्या जो सावलीत हीच फलश्रुती पदरात. वा. सद्गुरूची सावली मिळणं हीच आयुष्याची फलश्रुती आहे. आपल्या भगवंतांना आपल्याला उचलून धरणं, आपल्या भगवंताच्या विचारावर आपण चालणं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दर्शकांना मला ही सांगायची आहे की एखाद्याला गुरु म्हणणं आणि एखाद्याला गुरु मानणं खूप फरक आहे. म्हणजे मी गुरु म्हणू शकतो, तुम्ही गुरु हे गुरु हे गुरु, पण त्यानं दिलेली मार्गदर्शक तत्त्व जोपर्यंत आचरणात आणत नाही, त्या तत्वांवर जोपर्यंत चालत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीला गुरु म्हणायचा अधिकार आपला नाही. कारण गु म्हणजे अज्ञान, रू म्हणजे हरणारा. अज्ञान अंधकार तिमीर जो हरतो तो गुरु असतो. त्यामुळं असे गुरु स्वामी रूपानं, शंकर महाराज रूपानं आपल्याला भेटले, तर त्यांच्या सावलीत राहायला मिळावं, त्यांचा आशीर्वाद मिळावा आणि त्यांनी माझ्याकडे बघावं, बस. ह्याच्या पलीकडे काही मागायची गरज नाही. तुमचा महाराजांशी कसा संवाद होतो? मी जसं म्हटलं तसं की मला बरेच जण असे प्रश्न येतात, दादा महाराज तुमच्या अंगात येतात का, महाराज बोलतात तुमच्याशी बोलतात का, का? दृष्टांत होतं का? तर माझं उत्तर प्रांजळ आणि नम्र आहे की नाही. कधीही मी महाराजांशी बोललो नाही, कधीही मला दृष्टांत झाला नाही, कधीही माझ्या स्वप्नात महाराज येत नाहीत. फक्त जे काय चाललंय ते आईवडिलांच्या आशीर्वादावर. याचा शेवट किंवा काय एवढंच सांगतो की स्वामींशी माझा संवाद काय आहे. तर महाराजांशी कसा संवाद असावा हे माझ्या आईवडिलांनी मला फार चांगलं सांगितलं. जेव्हा स्वामी सेवेत आलो तेव्हा आमचे वडील म्हणाले की ओंकार, एक गोष्ट लक्षात ठेव की साधकाचा सेवा करता करता साधू होणं दॅट इज फाईन, हे योग्य आहे. पण साधू म्हणजे काय, ज्याला 6 धुता येतात. षड्रिपू, मद, मत्सर, माया, लोभ म्हणजे षड्रिपू, म्हणजे 6 ज्याला धुता येतात तो साधू. सेवा करता करता साधकाचा साधू होणं योग्य आहे, पण कधी आयुष्यात स्वामी होऊ नकोस. आमच्या वडिलांनी सांगितलं कधीही स्वामी होऊ नकोस. त्यामुळे ह्या वाक्यांवरला प्रमाण मानून महाराजांची जी काय साधी सेवा करता येईल ती करण्याचा प्रयत्न करतो. महाराज काय देतात याचं उदाहरण एकदा एका बुलेट पॉईंटमध्ये सांगतो की परिस्थिती निरूप म्हणतात की माणसाला फार कष्ट किंवा असतात. आई खाजगी कंपनीमध्ये कामाला, वडील रिक्षा चालक. या फेजमधनं स्वामी सेवेत उतरणं, ज्या मुलाला घरामध्ये खायला नाही, हा असाच फिरतोय टाईमपास करतोय म्हणून नावं ठेवली गेली. पायघड्या घालतोय स्वामींच्या, मग हे काय काम घाण करत बसायचं असे म्हणून नावं ठेवली गेली. ज्या स्वामी महाराजांचा विचार आचार काही न करता मनापासून सेवा केली, त्या स्वामी महाराजांनी आज ज्या गावात ज्या भागात जाईल तिथं 200 मीटर पायघड्या घालून लोक आत आनंदाने या म्हणतात. याच्यापेक्षा मोठी फलश्रुती काही नाही. मला सारखं वाटतं की जी मुलं, जी 40-50 मुलं जी नित्य रूपान सेवेला असतात ती घडतात, हीच माझी फलश्रुती आहे. देशसेवा, देवसेवा यांसारख्या गोष्टींकडे बघण्याचा आदर्श या मुलांमध्ये उत्पन्न करता येतो, हीच माझी फलश्रुती. आत्ताच परवा ह्या जवळपास 41 मुलांनी अवयवदानाचा संकल्प केला एका शब्दासाठी. आणि अवयव नुसते नव्हे, पॅन्क्रियाज, किडनीजपासून टिश्यूजपर्यंत सगळं त्यांनी डोनेट केलं. कशासाठी? तर फक्त दादा आपले सांगतात. मला ह्याच गोष्टीचा आनंद आहे. महाराजांकडे माझं मागणं आजन्म हेच राहील की तुम्ही सोबत राहा, याच्या पलीकडे काहीच नको. बापरे, खरंच आहे. म्हणजे त्यांची सावली, त्यांची सोबत असणं हे खरंच काळावर मात करण्यासारख्या गोष्टी आहेत. खूपच. दादा, 2 अगदी माझ्या मनातले प्रश्न आहेत जे मला तुम्हाला विचारायचे आहेत आणि त्यानंतर आपण याचा शेवट करू एपिसोडचा. की असा कुठला एक पॉईंट येतो की आपण सरेंडर होतो, सगळं संपलं, म्हणजे सगळे मार्ग संपतात आणि बस आता फक्त तुम्हीच आहात, त्या सरेंडर मोडमध्ये आपण जातो. तर तशी अनुभूती आपल्याला काय आली असेल? एक म्हणजे मी जसं म्हटलं की मी माझी नोकरीची जी प्रोफाईल होती ती राज्य नियंत्रण कक्ष अधिकारी मंत्रालयामध्ये आपत्ती व्यवस्थापनला मी होतो. आणि दरम्यान असे असंख्य प्रसंग घडत होते सोबत की सारखं आजारपण. मिसेसला मला कोविड झाला, त्या कोरोनाच्या काळामध्ये मिसेसला कोरोना झाला, तेव्हा तिला 5 महिन्याची गरोदर होती. त्यावेळेत प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून ज्या गोळ्या दिल्या गेल्या त्याचा इतका बाळाच्या डोक्यावर डॅमेज झाला की त्याचं स्कल डॅमेज झालं. 5व्या महिन्यामध्ये बाळ काढणं अपेक्षित होतं, ते झालं. त्याच्यानंतर वडील मदत करायला म्हणून आले, ते एका टनेलमध्ये पडले. त्यांना मागं बॅकपॅनमध्ये लंबार नावाचं हाड असतं ते तुटलं, रिस्ट मोडलं, ते ॲडमिट झाले. वडील केयूमध्ये, मी ज्युपिटरमध्ये आणि मिसेस वाडियामध्ये. असं मुंबईसारख्या स्ट्रक्चरमध्ये हे त्रिस्थळी यात्रा आणि तिथल्यासारख्या ठिकाणी आई आमची एकटी. अशा परिस्थितीमध्ये मला दिसत होते एकच गोष्ट, ती म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. की महाराज म्हटलं मला काय होतं आहे ते होते.
माझ्या शेजारी आमच्या मंत्रालयातले अधिकारी मी असं तडफडून मारताना कोरोना काळात बघितले. म्हणलं आपण म्हणतो की नाही की सगळ्या विज्ञानाची किंवा ह्या सगळी कास आपण धरून संपते, तेव्हा भगवंताला शरण जातो. तेव्हा महाराजांना म्हटलं, महाराज माझं काही स्वप्न नाही, जन्म मृत्यू हे कोणाला चुकलेलं नाही, संचितम प्राप्तम भोगम क्रिया म्हणून हे गीतेचं वचन आहे. जन्म मरण सगळ्यांना आहे, मलाही ते आहे. म्हटलं फक्त एवढीच इच्छा आहे की जर मारायचं असेल तर प्रगट दिनाच्या दुसऱ्या दिवशी मारा. कारण उघड डोळ्याने प्रगट दिन बघितला, तो न करता गेलो हे दुःख पदरात नको. आणि वास्तविक सांगतो मी, ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये डामा कन्सेंट नावाची एक कन्सेप्ट असते की मेडिकल स्ट्रीममध्ये की डिस्चार्ज अगेन्स्ट मेडिकल अथॉरिटी, ते पत्र मी त्यांना दिलं. तशा फेजमध्ये येऊन कोल्हापूरमध्ये मी प्रगट दिनाचा सोहळा जेवढ्या माणसांमध्ये थोडका करता येईल एवढा केला. म्हटलं महाराज आता जे काय करायचं ते करा. म्हटलं आमच्या वडिलांना तसं गाडीतून योगायोगानं तेव्हा अधिकाऱ्यांची मदत मिळाली, वडिलांना घेऊन आलो आणि कोल्हापूरमध्ये तो कार्यक्रम केला. तेव्हा मी म्हटलं मला एक गोष्ट प्रकर्षानं कळाली की कितीही आपण नाचावं, कितीही मोठं व्हावं, पण आपल्या देवापेक्षा मोठं नाही होऊ शकत. म्हणजे मंत्रालयातले सगळे अधिकार किंवा सगळ्या गोष्टी हातात होत्या. मी म्हणतो ना की मंत्रालयातल्या एका रिंगवर त्या कुठल्याही दवाखान्यात ॲडमिट होणं शक्य होतं, तिथे ॲडमिट होणं शक्य आहे, पण नाडी थांबवणं त्याच्या हातात होतं. हे त्या दिवशी मी म्हटलं नाही का, माझ्या शेजारी मी बघितलेत माणसं तडफडून मरताना. आम्ही जेव्हा ऑक्सिजन कन्साइनमेंटच्या विषय बघत होतो किंवा बाकीचे खूप राज्याच्या कंट्रोल रूमवर इतका ताण होता त्या दरम्यान की मत पुछो. आणि अशा वेळेमध्ये 30 जवळपास 4 अधिकारी राहिलेले ज्यांना कोरोना झाला नव्हता आणि त्यामध्ये मी एक होतो. इतकं काम की बस बोलायचं काम नाही. ती एक फेज माझ्या आयुष्यात अशी होती की मला तेव्हा स्पष्ट कळालं की भगवंताशिवाय दुसरा तिसरा कुणीही वाली नाही. कारण जेव्हा तुम्ही बेडवर झोपलेले असता आणि शेवटची घटका मोजत असता, काहीही सोबत नसते, काहीही नाही, फक्त त्याचं नाव आणि त्याची साथ सोडलं, काही सोबत नसतं. एक. आणि दुसरा प्रसंग असा की आम्ही मध्यंतरी जेव्हा अक्कलकोटला चाललेलो आणि सोलापूरला जात असताना मध्ये रस्त्याच्या बाजूला असे दगड किंवा असे काहीतरी पडलेले होते आणि आमची गाडी 120च्या स्पीडवर होती, मीच ड्राईव्ह करत होतो. आणि त्या दरम्यान सोबत माझ्या पादुका कायम ज्या आपण म्हणतो ना प्रासादिक पादुका मिळालेल्या आहेत, तर त्या पादुका सोबत होत्या. आम्ही जाईल तिथं पादुका त्या देवस्थानला जाव्यात, महाराजांच्या पादुका नेऊन आणाव्यात या भावनेला नेतो. आणि त्या पादुका सोबत होत्या. 120चा स्पीड गाडीला होता, शेजारी ST त्या स्पीडमध्ये होती, मागे एक गाडी पुढे एक गाडी, आणि त्या दगडावरनं गाडी एकदम म्हणजे हाय स्पीडमध्ये उडली. त्याच रस्त्याला जवळपास 5-7 ॲक्सिडेंट मोठे झालेले, STचा टायर फुटलेला सोलापूर एक्सप्रेसवेवर, अशी परिस्थिती. पण आमच्या गाडीचा टायर आहे ह्या पेजमध्ये 120च्या स्पीडमध्ये फुटला. ड्रायव्हर सीटचा टायर फुटला असतानासुद्धा गाडीला काही झालं नाही आणि कुणालाही काय झालं नाही. म्हणलं ना की जन्म मृत्यू ज्याच्या हातात आहे, की आपण म्हणतो ना तारक मंत्रामध्ये, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचं, याची प्रचिती महाराज घडीघडीला देतात. मानला तर अनुभव आहे, नाहीतर प्रसंग आहे. आपण म्हणतो की नाही, मानला तर अनुभव आहे. त्यावेळेला मी एकच गोष्ट विचार केली की सोबत परब्रह्माची चरण कमलं होती म्हणून कुणालाही एकाला केसाला धक्का लागला नाही, याच्यापेक्षा मोठं काय आहे. म्हणजे जन्म मृत्यू 1 सेकंदाचं काम आहे हो, 1 सेकंदाचं. माणसाशी तडफडून मारतात रस्त्यानं, हे फक्त महाराजांची देण आहे. मिळालेलं म्हणून म्हटलं की जे मिळाले, जे शरीर किंवा जे सगळं मिळाले ते आजन्म त्याच्या सेवेत जाऊ दे. आजन्म त्याच्या सेवेत, ही वाणी, हे शरीर, हे मन. मी खरं सांगतो की रस्त्यानं चालतानाही असं मुंगी पायात आली, किडा पायात आला तर मरेल का भीती वाटते का, तर ह्या चरणांवर स्वामी समर्थ महाराजांचा भक्त म्हणून माणसं नमस्कार करतात. ते चरण म्हणावं, ह्या मनावर लोक स्वामी भक्त म्हणून प्रेम करतात, ते मन म्हणावं, किंवा हे शरीर ज्या शरीरावर स्वामी समर्थ महाराजांचा भक्त म्हणून नतमस्तक होतात, ते शरीर, ते मन, ते पाय स्वच्छ असलेच पाहिजेत. ही माझी वृत्ती आहे आणि ती आजन्म अशीच राहावी. कुठलाही मोह, कशाचाही अहंकार येऊ नये, हेच स्वामीचरण एक प्रार्थना आहे, बस, बाकी काय नाही. यापेक्षा जास्ती मी काहीच बोलत नाही. याच नोटवर आजचा पॉडकास्ट आज इथेच थांबवूयात. आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा. हा पॉडकास्ट जास्तीत जास्त शंकर भक्तांपर्यंत, स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून एखाद्याला जरी याच्यातनं, जसं गुरुजी म्हणाले की एखादा जरी ह्याच्यातनं स्वामी भक्तीला किंवा शंकर सेवेला लागला तर त्याचं ते फलित असू शकतं. सो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये नवीन व्यक्तीसह. तोपर्यंत ओंकार दादांसोबत मी आपला निरोप घेते. जय शंकर. जय शंकर.